Good afternoon, student. Today we are going to learn math unit exercise. Page number 56. Page number 56 वर फ्रॅक्शनचे एक्झरसाइज आहे. फ्रॅक्शन विषयीचं स्वाध्याय आहे. ते एक्झाम्पल आपण आता सॉल्व करणार आहोत. आपण इन प्रिव्हियस व्हिडिओ स्टडी अबाउट हाफ, क्वार्टर्स, हाफ, क्वार्टर अँड 3 क्वार्टर्स. हाफ म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे 1/2 फ्रॅक्शन अशा पद्धतीने लिहिता 1/2. क्वार्टरचा फ्रॅक्शन 1/4 अँड 3 क्वार्टरचा फ्रॅक्शन 3/4 अशा पद्धतीने लिहितात. आपण हे मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो. नंतर 1.5, 1, 2 अँड 3 क्वार्टर्स, 3 अँड क्वार्टर हे पण आपण शिकलो. मग त्याच्यावर आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहे ते आपण इथे सॉल्व केलेले आहे. ते बघूया आपण आता. क्वेश्चन नंबर फर्स्ट, रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन्स अँड राईट देम इन वर्ड्स. म्हणजे आपल्याला इथं फ्रॅक्शन्स दिलेले आहे एक्झाम्पलमध्ये आणि आपल्याला ते वर्ड्समध्ये रायटिंग करायचे आहेत, म्हणजे अक्षरात रायटिंग करायचे आहे. इथं अंकामध्ये दिलेलं आहे, फ्रॅक्शन रायटिंग केलेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल 2 3/4. मग आपण ते वर्ड्समध्ये कसं रायटिंग करणार आहोत? 2 अँड 3 क्वार्टर्स, 2 अँड 3 क्वार्टर्स. म्हणजे 2 होल म्हणजे 2 पूर्ण वस्तू आणि त्याच्यापैकी तिसरी 3/4 म्हणजे 3 क्वार्टर्स म्हणजे 3 भाग. 4 भागांपैकी 3 भाग म्हणजे 2 अँड 3 क्वार्टर्स. सेकंड एक्झाम्पल 3 अँड क्वार्टर, 3 अँड 1/4. पण आपण असं नाही रायटिंग करणार, कारण आपल्याला माहिती आहे आपण 1/4 म्हणजे काय, कोणतं फ्रॅक्शन? क्वार्टर फ्रॅक्शन. म्हणजे 3 अँड क्वार्टर, 3 अँड क्वार्टर. थर्ड 11 अँड हाफ, 11 अँड हाफ, 11 अँड अ हाफ, 11 अँड अ हाफ. फोर्थ 5 अँड 3/4, 5 अँड 3/4, 3/4 म्हणजे 3 क्वार्टर्स. मग आपण वर्ड्समध्ये रायटिंग करणार आहोत 5 अँड 3 क्वार्टर्स, 5 अँड 3 क्वार्टर्स, 5 अँड 3 क्वार्टर्स. म्हणजे आपण जसं रायटिंग करताना बोलणार आहोत तसंच आपण स्पेलिंगमध्ये वर्ड्समध्ये रायटिंग करणार आहोत. फिफ्थ 9 अँड हाफ, 9 अँड हाफ, 9 अँड अ हाफ, 9 अँड अ हाफ. 6 8 अँड अ क्वार्टर, 8 अँड क्वार्टर, 8 अँड क्वार्टर. 7 अँड 3 क्वार्टर्स, 7 अँड 3 क्वार्टर्स, 7 अँड 3 क्वार्टर्स. 8 6 अँड क्वार्टर, 6 अँड क्वार्टर, 6 अँड क्वार्टर. आपण ह्या एक्झरसाइजमध्ये काय बघितलं की आपल्याला फ्रॅक्शन्स दिलेले होते, हे सर्व फ्रॅक्शन्स दिलेले होते आणि आपल्याला ते वर्ड्समध्ये रायटिंग करायचे होते. आपण फ्रॅक्शन्ससोबत वर्ड्समध्ये रायटिंग केलेलं आहे. आता जे सेकंड एक्झाम्पल आहे या सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला वर्ड्समध्ये रायटिंग केलेलं आहे आणि आपल्याला फ्रॅक्शन्स रायटिंग करायचे आहे. वर्ड्समध्ये दिलेले आहे सगळे एक्झाम्पल आणि ते आपल्याला फ्रॅक्शन्समध्ये रायटिंग करायचे आहे. फर्स्ट एक्झाम्पल बघूया. रीड अँड राईट द फ्रॅक्शन्स, रीड अँड राईट द फ्रॅक्शन्स. फर्स्ट एक्झाम्पल 4 अँड 3 क्वार्टर्स, 4 अँड 3 क्वार्टर्स. आपल्याला माहिती आहे की 3 क्वार्टर्स आपण कोणत्या फ्रॅक्शनने दाखवतो? 3/4. म्हणून 4 अँड 3 क्वार्टर्स म्हणजे 4 होल पूर्ण आणि 3 क्वार्टर्स 3/4. 10 अँड अ हाफ, 10 अँड अ हाफ. 10 रायटिंग केले आणि हाफ म्हणजे 1/2, 10 अँड अ हाफ. थर्ड एक्झाम्पल
14 and 3/4. 14 and 3/4. 14 and 3/4 अशा पद्धतीने आपण फ्रॅक्शन रायटिंग केलेलं आहे. 4 7 and 1/4. 7 and 1/4. 7 and 1/4 किंवा आपण क्वार्टर पण लिहितो 7 and quarter. 5th example 18 and a half. 18 and a half. 18 and a half. 6th example 9 and 1/4. 9 and 1/4. 9 and 1/4. 9 and 1/4. 7 example 7 and a half. 7 and a half. आपण हाफला काय लिहितो 1/4. 7 and a half. 8 example 10 and a quarter. 10 and a quarter. 10 and a quarter. 10 and 1/4. 9 2 and 3/4. 2 and 3/4. 2 and 3/4. 3/4 म्हणजे 3/4. 2 and 3/4. Last example 4 and a half. 4 and a half. 4 and a half म्हणजे 4 आणि 1/2. मग अशा पद्धतीने आपण वर्ड्समध्ये रायटिंग केल्यानंतर फ्रॅक्शन कसे रायटिंग करायचे तयार करायचे आणि फ्रॅक्शन दिले असतील या अशा पद्धतीने फ्रॅक्शन दिले असतील तर ते वर्ड्समध्ये कसे रायटिंग करायचे या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत. तर तुमच्या पेज नंबर 56 मॅथच्या 56 पेज नंबरवर हे सगळे एक्झाम्पल आहेत आणि व्हिडिओमधले सुद्धा तुम्ही एक्झाम्पल रायटिंग करायचे आहेत हळूहळू पाहून आणि अशा पद्धतीने तुम्ही फ्रॅक्शन तोंडीसुद्धा तयार करू शकता आणि फ्रॅक्शन तयार केल्यानंतर त्याचं वर्ड्समध्ये रायटिंग करा जास्तीत जास्त. परत तुम्ही 10 एक्झाम्पल घ्या 10 फ्रॅक्शन्स घ्या तुमच्या मनाने तयार करा आणि ते फ्रॅक्शन्स तयार केल्यानंतर त्यांचा वर्ड्समध्ये रायटिंग करा अशा पद्धतीने. नंतर दुसरे 10 एक्झाम्पल म्हणजे वर्ड्समध्ये रायटिंग करा म्हणजे अक्षरात असं स्पेलिंग रायटिंग करा आणि नंतर त्याचे फ्रॅक्शन तयार करा आणि हे सगळे एक्झाम्पल तयार करून मला तुमच्या वहीमध्ये रायटिंग केल्यानंतर मला व्हॉट्सअपला शेअर करा. थँक्यू.